थँक्यू. माझं नाव अंकुश सीताराम एककुंडे. गारपिटीमुळे माझं नुकसान भरपूर झालेलं आहे. मी व्याजानं पैसे काढून सोसायटीचं कर्ज घेऊन 4-5 लाख रुपये सोसायटीचं कर्ज घेऊन ढबूचा प्लॉट उभा केला होता. 65 रुपये रेट असताना गारपिटीमुळे माझं 10 ते 15 लाख रुपये नुकसान झाले. आत्ताच एक तोडा झालेला होता. तर एवढं नुकसान झाले. शासनानं आम्हाला आर्थिक मदत करावी. पाऊस गारांचा पाऊस आला. तास ते दीड तास पाऊस पडला. हे नुकसान म्हणजे हे शेतकऱ्याचं इतकं मोठं झालं आहे की त्यानं 10 वर्ष जर आपलं तरी हे नुकसान भरून निघू शकत नाही. माझं चॅलेंज आहे 10 वर्षात यानं हे अब ह्याला किती खर्च आला बघा की. कारण हे का नाही शासनानं ह्याचा काहीतरी विचार करून अधिवेशनामध्ये म्हणा, मंत्रिमंडळामध्ये म्हणा, ह्याचा काहीतरी विचार करून ह्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा करून द्यावा, ह्याचं नुकसान भरपाई बी द्यावी. हीच आमची सर्व शेतकऱ्यांची नम्र विनंती आहे. मी सलगरमध्ये पाहणी केली आणि 2 दिवसाबरोबर काल परवा दिवशी असं सलग 2 दिवस गारपिटीचा पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं पिकांचं खूप असं नुकसान झालं आहे. आणि त्याचे खरंच अक्षरशः पाहताना सुद्धा आम्हाला वाईट वाटतंय. हा डबू आहे. डबू म्हणजे ह्याच्या आकारावरून कळते की किती मोठी गार काल पडली असेल आणि शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. आज या ढबूचंच नव्हे तर सर्वच वांगी असू दे, केळी असू दे, द्राक्षे असू दे, अशा सर्वच पिकांचं नुकसान आज पाहायला मिळते. शेतकरी शेतात राबून कष्ट करून इतकी दिवस औषध वगैरे फवारणी करून इथंपर्यंत ते पीक आलेलं असतं आणि एकदम शेवटच्या टप्प्यात एकदम निसर्गाच्या काळामुळे किंवा निसर्गाच्या घालाने अचानक गारपीटमुळे हा शेतकऱ्यांना अक्षरशः या समस्येला बळी पडावं लागत आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्व सभापती मॅडम असू देत, पंचायत समितीचे 2 सदस्य आणि आम्ही सर्वांनी मिळून आम्ही असं ठरवलं आहे की आमच्यातर्फे त्यांना आम्ही सर्व आमच्या पालकमंत्री असू देत, आमदार असू देत, कृषी मंत्री असू देत, कृषी अधिकारी असू देत, यांना आम्ही निवेदन देतो की त्यांनी लवकरात लवकर आमच्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. आज आम्ही मलेवाडी या गावात आहेत. मागील 2 दिवसात जो पाऊस झाला आहे त्या पावसामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आज आम्ही सकाळपासून मलेवाडीत पाहणी करतो आहे. आमच्यासोबत कृषी अधिकारी त्याचबरोबर तलाठी वगैरे सर्व अधिकारी आमच्यासोबत आहेत. या सर्व गोष्टी म्हणजे जे नुकसान झाले आहेत त्याचे पाहणी करून आढावा घेऊन आम्ही पुढे पालकमंत्री खासदार साहेब यांना माहिती देऊन नुकसान भरपाई देण्याचा शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न असेल. मी शिवराज शंकर गुंडेवाडी, राहणार चाबुकसरवाडी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. हा माझा SSN ह्या व्हरायटीचा साधारणतः 2.25 एकराचा प्लॉट आहे. काल दुपारनंतर झालेल्या गारपिटीच्या पावसामुळं ह्या प्लॉटचं एक 50 ते 70% नुकसान झालेलं आहे. काल म्हणजे व्यापार ठरलेलाच माझा 250 रुपये पेटीप्रमाणे आणि व्यापारी ॲडव्हान्स द्यायला पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं तो परत आज व्यापारी माल काढायला येणार होता, ते आज आलाच नाही. त्यानं फोन करून सांगितला 2 दिवसानं मी येतो म्हणून. आणि कालच्या पावसामुळं आमच्या परिसरात बऱ्यापैकी गारपीट झाल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. द्राक्षेचं, कलिंगडचं, ऊसाचं, मक्याचं म्हणजे बऱ्यापैकी नुकसान झालेलं आहे लोकांचं. त्यावर शासनानं काय ते मार्ग काढून जरा योग्य मदत करावी एवढीच आमची अपेक्षा आहे. सध्या आता शेतकरी बराच पिचलेला आहे. वाढते खतांचे दर, औषधांचे दर, वाढती मजुरी. आता द्राक्षसारख्या पिकात जवळपास एकरी जवळजवळ 2-2.5 लाख रुपयेपर्यंत नुसता प्रोडक्शन कॉस्ट येते खर्च. आणि सध्या मार्केट या पावसाचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांनी मार्केट एकदम
400 रुपये पेटी दर असणारा जवळपास आता 180-200 रुपये पेटीवर दर आणला आहे. म्हणजे दरात जवळजवळ निम्मी कपात झालेली आहे. त्यामुळं हे आता शेतकऱ्यांना न परवडण्यासारखं पीक झालं आहे. ह्याच्यावर शासनानं जरा विचार करावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी एवढीच अपेक्षा. काल पडलेल्या अवकाळी आणि गारपीटनं या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. तेव्हा शासनानं त्वरित पंचनामे करून त्यांना मदत द्यावी ही पहिली आग्रहाची मागणी या निमित्तानं आपल्या माध्यमातून सरकारला करतो. सांगली आमचं एक 7 एकर इथं बाग आहे द्राक्षाची. सगळं सुपर सोनाका व्हरायटीचं आहे. त्याला आता 4.5 महिने झाले होते. आम्ही व्यापाऱ्याला माल ठरवून दिला होता 300 रुपये 4 किलो प्रमाणे. तर हे 2 दिवस आधी ढग उष्णता वाढली आणि काल अचानक 3-4 वाजता वारा पाऊस आणि मोठ्या गारा, जवळजवळ सुपारी एवढ्या गारा होत्या आणि चालू झालं धाड 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 25 मिनटं गारा पडत होत्या. पाऊस पण होता. त्यात सगळं बघितलं शेतकऱ्याने, व्यापाऱ्याने. दिलेली बाग घेतलेला व्यापारी परत यायला तयार नाही. त्यामुळं आत्ता 100 रुपये देतो घे म्हटलं तरी ते घेत नाही. कारण चिरका माल त्या लांब पल्ल्याला जायला मार्केटिंगला ते रस सोडतंय, पुढं पाणी होतं त्या बाग पेटीत. मग ते गिऱ्हाईक घेत नाही. त्यामुळे ते घ्यायला आले नाहीत. कोणाच न्यायला माल काढायला कोणच आलं नाही. नाही काल दुपारी